शरीरा येण्याची सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये? महाराज सांगतात येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे. महाराज सांगतात की हे जे काही मनुष्य देह आहे, या मनुष्य देहात आलेल्या जीवाला किंवा ज्या जीवाला मनुष्य देह मिळालेला आहे त्या जीवाला शरीराला येणं जाणं संपवता येतं. कारण हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. काय झालेलं आहे? ते मिळालेलं आहे. मग आता ते कशानं मिळालं ती गोष्ट वेगळी आहे, किंवा प्रारब्धानं मिळालं म्हणा कशानं, पण ते काय झालं? मिळालेलं आहे. आणि मिळालेलं आहे म्हणल्यावर ते जाणार आहे. काय होणार आहे? ते जाणार आहे एक दिवस ते. मग आता हे मिळालेलं आहे, हे कशा करता मिळालं बाबा? हे मनुष्य देह कशा करता मिळाला, किंवा मनुष्य देहामध्ये काय करता येतं? तर इथं महाराजांनी सांगितलं, कुठं कुठं सांगितलं की मनुष्य देहात परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. मनुष्य देहीचे ज्ञाने सचितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. म्हणजे तिथं त्या परमात्म्याची प्राप्ती म्हणजे सच्चिदानंद आपल्याला प्राप्त करून घेता येतं, मिळवता येतं, ती पदवी मिळवता येते असं महाराजांनी सांगितलं. आणि इथं काय सांगितलं की ह्या मनुष्य देहात आल्यावर काय करता येतं? म्हणजे येणं जाणं संपवता येतं. काय संपवता येतं? येणं जाणं संपवता येतं. आता येणं जाणं का संपवायचं? कारण येणं जाणं हे दुःखाला कारण आहे. कशाला कारण आहे? दुःखाला कारण आहे. कारण येण्या जाण्यामध्ये जर आनंद असता तर आपण येणं जाणं राहू दिलं असतं, काही अडचण नाही. पण येण्या जाण्यामध्ये काय आहे? दुःख आहे ना. फिरण्यामध्ये काय आहे? दुःख आहे. आणि मग दुःख, आणि जीवाला तर काय नको आहे? दुःख नको आहे. सगळ्या जीवाचे प्रयत्न कशासाठी आहेत? दुःख निवृत्ती करता आहेत. मग आता दुःख निवृत्ती करता प्रयत्न आहेत ना आपले, मग दुःख नको ना आपल्याला. मग दुःख कशानं आहे? येण्या जाण्यामध्ये काय आहे? दुःख आहे. मग येण्या जाण्यात जर दुःख आहे तर येणं जाणं आपण काय केलं पाहिजे? संपवणंच पाहिजे. कारण दुःख जर नको आहे तर दुःखाच्या कारणाचा नाश आपण केलाच पाहिजे की. मग आता आपल्याला दुःख कशामुळं आहे? येणं आणि जाणं. मग आता आपण आलो, ह्या शरीराला काय झालं? आपण आलेलो आहोत. आणि आपल्याला ह्या शरीराला येताना काय भोगावं लागलं? दुःख भोगावं लागलंय. की गर्भवासात आपल्याला 9 महिने 9 दिवस काय भोगावं लागलं? दुःख भोगावं लागलं. कोणाला भोगावं लागलं? जीवालाच भोगावं लागलं ना. का शरीराला भोगावं लागलं? एवढंच आहे की जीवाला शरीराच्या संबंधानं भोगावं लागलं. पण भोगावं लागलं कोणाला? जीवालाच भोगावं लागलं ना. म्हणजे आपल्यालाच गर्भवासाचं काय भोगावं लागलं? दुःख भोगावं लागलं. मग आपण गर्भवासाचं दुःख भोगून आलोय, पण आपल्याला त्याचं स्मरण नाही, त्याची काही नाही आपल्याला आठवण नाही, किंवा त्याचं आपल्याला भान नाही. भोगून आलोय आपण, काय होऊन आलोय? पण त्याचं काही नाही, स्मरण नाही. म्हणजे का? केवळ तेव्हा. कारण स्मरण, महाराज म्हणतात की बाबा गर्भवासाचं जरी स्मरण नसलं तरी तिथली परिस्थिती काय आहे? गर्भवासात सुख होण्यासारखं काहीही नाही. काय नाही? कारण गर्भवासातली जी परिस्थिती आहे
ती कशी आहे ती तुकाराम महाराजांनी सांगितली बाबा वर्णन करून. की महाराज सांगतात, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणा तुझ क्षणोक्षणा ध्यात असे. तर देवाला म्हणले काय सांगावं देवा, गर्भामध्ये फार मोठं काय झालंय, दुःख झालंय, काय सांगू तुला तिथली यातना, काय सांगू तुला मी फजिती, ते मला भोगावं लागलं. देव म्हणलं काय झालं, तिथं तर काही भाकरी करायचं काम नाही, खायचं काम नाही, काही उन्हात जायचं काम नाही, फिरायचं काम नाही, काय फजिती आहे तिथं, मस्त निवांत होतं. इकडं माईनं खाल्लेलं अन्न त्या गर्भाला नाळाद्वारे आपोआप पोचत होतं, चावायचं सुद्धा काम नव्हतं, पचवायचं काम नाही, काही आयतं भेटत होतं तिथं. आणि काय झालं तुम्हाला दुःख व्हायला, इथं तरी म्हणावं आता झोपडीत राहता येते, झोपडी गळती, कमून आणावं लागतंय, खावं लागतंय, बेजार राहावं लागतंय, गर्भात काय दुःख होतं तुम्हाला. ते म्हणले काय सांगावं तुला, अरे काय विष्टालेप चहूकडे काय होतं तिथं. मग आता ते देव तुला काय, विष्टालेप चहूकडे नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. अरे काय सांगावं देवा तुला, अरे ते सगळ्या बाजूनं विष्टालेप चहूकडे आणि नाका तोंडात काय होते कुर्मी किडे, इतकं मोठं दुःख तिथं गर्भात काय करावं लागलं, भोगावं लागलं का नाही. आईची आपेत होती, आधीच तर जठारातली गरमी, वरून तिनं गरम गरम चहा प्याल्यावर जास्तच उष्णता वाढायची, तर मग ते जास्तच उकडायचं ना. जसं माणूस इकडं उन्हाळ्यामध्ये एखाद्या घरात कोंडलं, सगळा घाम येतो का नाही, माणसाला बाहेर जाईन असं वाटत आहे. आणि गर्भवासात तर काय होतं, गरमीच होती का नाही, बरं तितकी होती ती पोषक गरमी, पण उद्या इकडून चहा प्याल्यावर जास्तच गरमी. आई तवा तिखट खाती आणि तवा तर लय म्हण बायाला डोळे बी होते खाण्याचे, वेगवेगळं खाण्याचे, आणि माणसं बी म्हणते यायचे काय पुरवा आता, डोळे पुरवा. मग आता हिला आंबट खावा वाटत, म्हणजे आंबट खाल्लं की त्याला सर्दी होते आतमध्ये. मग आता काय करतात ते पाचक्रस तिकडं जातं ना ते, गरम खा वाटलं त्याला गरमी होती, इकडं तिखट खा वाटलं तर ते त्याच्या अंगाला झोंबत त्वचेमध्ये. म्हणजे मग आता त्यावेळेस असं जीवाला काय होतंय, दुःख होतं. मग आता गर्भवासात येताना काय झालं, दुःख झालं, मग तेव्हा बी दुःख झालं. मग आता हा देह मिळाला तरी बी काय आहे, दुःखच आहे या देहामध्ये. या शरीराच्या संबंधानं, इंद्रियाच्या संबंधानं, प्राणाच्या संबंधानं, मनाच्या संबंधानं काय आहे, दुःखच आहे. अरे ज्याचा संबंध आला ते किती दुःखरूप आहे. ते दुःखरूप आहे, पण त्याला दुःख नाही, आपल्याला. आता हे शरीर हे रोगाचं भांडार आहे, मग आता त्याचं दुःख त्याला नाही, पण कोणाला भोगावं लागतं, आपल्याला. प्राण म्हणलं की तहान लागतीचे, भूक लागतीचे, जास्त खावा तर रोग होते, कमी खावा तर जमत नाही. म्हणजे तिकडून बी काय आहे. आणि खायचं म्हणल्यावर स्वयंपाक करायला लागतो का, आई तर भेटत ते म्हणतात महाराजाला भेटत, पण त्याला 3 तास बेजार व्हावं लागतं लोकांना सांगायला, त्याला तर जास्त बेजार व्हावं लागतं. चला म्हणजे कोणाला बी मेहनत करूनच खावं लागतं का नाही. आता म्हणजे इकडून ती बेजारी आहे. मनात अनेक प्रकारच्या वासना आहेत, ते बेजार करतं. म्हणजे आता बी काय आहे, दुःखच आहे का नाही. मग गर्भवासातही दुःख, शरीराला आल्यावर बी दुःख, आणि शरीर सुटताना बी पुन्हा दुःख. माणसाला एकतर शरीर सुटत असताना ज्या काही वेदना होत्या त्या वेदनेचं एक दुःख असतं. म्हणून आपण महाराजाच्या तोंडून ऐकलं होतं की शरीर सुटत असताना किती वेदना होत्या. ते म्हणले एका जाग्यावर 100 विंचू चावल्यावर जेवढ्या वेदना होत्या तेवढ्या शरीर सुटताना वेदना होत्या. आता एक विंचू चावल्यावर किती वेदना होत्यात माणसाला.
हां, आणि 100 विंचू 100 जागेवर नाही चावले, पुन्हा एकाच जागेवर चावले. मग आता ते इतके विंचू एका जागेवर चावल्यावर किती वेदना होत्या. तितक्या वेदना जीवाला काय सोडत असताना होत्या, शरीर सोडताना होतात. मग शरीर सोडताना त्या शारीरिक वेदना. दुसरी गोष्ट, माणसानं जे मिळवलेलं आहे ते सोडून जा वाटत नाही, पण जावं लागतं. हे एक मानसिक दुःख. कोणचं दुःख आहे ते? एक शारीरिक दुःख, दुसरं मानसिक दुःख असतं. हे इतकं सोडा वाटत नाही, पण काय व्हावं लागतं, सोडावं लागतं. सोडा वाटत नाही म्हणून शरीर लवकर सुटत नाही, काही नाही. म्हणून ते म्हणतात ना, एखाद्याचं जर शरीर लवकर सुटणं ना, तर त्याला विचारते की तुला म्हणजे काय पाहिजे तुला. कारण त्याला काय वाटत असतं, त्याच्या अंतःकरणात काही तीव्र वासना असतात. त्याचं समजा एखादा मुलगा आहे, तो फार दूर आहे, किंवा मुलगी आहे फार दूर आहे, पण त्याला जाता जाता वाटतं की तिची एकदा काय व्हावा, भेट व्हावा, अशी तीव्र वासना असते बघा. आणि ते तीव्र वासना असल्यामुळं ते काय होत नाही, लवकर शरीर सुटत नाही. जागीच तर फडत आहेत पण सुटत नाही, ते जात नाही लवकर. मग माणसं म्हणते कशात तरी याच्या वासना राहिल्यावर काहीतरी वाटतंय म्हणूनच लवकर जीव जाईन, काही जाईन काय ना काही गोष्टी अशा. मग त्याला विचारते, तुला काय आहे तुमची इच्छा आता काय? ते म्हणले काय नाही, मला त्या पोरीला भेटा वाटत. त्याला सांगता येत नाही, खुलानं सांगते एखाद्या वेळेस ते गाड्याला गेला असं. मग ते लोक लक्षात घेते, जाऊ द्या लवकर गाडी करा, लवकर घेऊन या. आणि काय नाही, ती मुलगी आली आणि नुसती भेट झाली की त्याचा प्राण जातो, काय जातोय. म्हणजे सोडताना सुद्धा माणसाला मानसिक बी काय होतंय, दुःख होतंय, शारीरिक बी काय होतंय, दुःख होतंय. मग आता इतकं म्हणजे येण्या जाण्यात काय आहे, दुःख आहेच का नाही. आणि जेव्हा शरीर सुटत आहे ना, तेव्हा माणसाला वासना राहतात. काय राहतात, वासना राहतात. आणि वासना राहिल्या की तो जीव त्या वासनेला घेऊन फिरतो. मग जवळच त्याला शरीर मिळत नाही ना, तर तो फिरत राहतो. काय राहतो, तो स्थिर नाही. तुम्हाला वाटतंय अरे जीवाचं फिरणं हे फक्त त्यानं त्याच्या परमात्मा स्वरूपावर गेल्यावरच थांबत आहे, तोपर्यंत थांबत नाही. काय होत नाही. जरी हे शरीर नसलं, हे स्थूल शरीर जरी नसलं, तरी सूक्ष्म देह आहेच का नाही. मग तो सूक्ष्म देहाला घेऊन काय होतोय, फिरतोय. कशासाठी फिरतोय, कारण त्याला विषयाचा भोग घ्यायचा आहे म्हणून फिरतोय ना, जगासाठी. पण आता त्याला भोगायचं नाही मिळालं, हे शरीर स्थूल देह नाही मिळाला. मग तो स्थूल देहाच्या शोधात असतोय की स्थूल देह आपल्याला कसा मिळन, कुठं मिळन, काय मिळन, काय असतोय. मग आता मग तो कुठंतरी घुसण्याचा प्रयत्न करतो. पण आता तिथे नंबर लागला तर आहे. महाराजांनी गंमत सांगायची, हे म्हणायचे अरे निवडणुकीला आमदारकीची जागा एकच असते, पण उमेदवार लय मोठे असते. काय असते तिथं, उमेदवार लय मोठे असते. तर मग आता उमेदवार लय मोठे असल्यावर निवडून किती येणार, एकच येणार का नाही. आणि बाकीचे, आणि प्रयत्न कोण करतंय, एकटाच करतोय का सगळेच करते निवडून येण्यासाठी, सगळेच करते. ते बेजार होते, ते सारख्या परीनं प्रयत्न करतात. पण आता ज्याचं लोकमत, ज्याला लोकमत जास्त भेटत आहे ते काय होतंय, निवडून येत आहे. तसं हे आईच्या गर्भामध्ये अनेक जीव असतात, ते तू त्या पेशीमध्ये. पण त्याच्यातल्या सगळ्याचा कुठं नंबर लागतो, कोणाचा लागतो, एखाद्याचाच लागतो. प्रयत्न सारखे करते, पण आता ज्याचं बल जास्त आहे प्रारब्धाचं त्याचाच काय लागतो, नंबर लागतो. बाकीचे काय झाले, म्हणजे बघा, म्हणजे आणि असं एकदा नाही, अनेक वेळेस निवडणुकात. आता हे बरेच पुढारी आहेत ना, लय वेळेस निवडणुकीत उभे राहिले, मेले पण निवडून आलेलं आहे, ते बेजार झाले काही पुढारी. तसं हे अनेक वेळेस आपल्याला, म्हणजे तिथं बी बेजारी, इतकी बेजारी नाही, हे शरीर मिळत नाही तेव्हा सुद्धा बेजारीच आहे जीवाची.
फजितीच आहे जीवाची. मग आता कुठंतरी घुसतंय, कुठंतरी शरीर पुन्हा मिळतंय, पण आता मग पुन्हा मनुष्य देह मिळणार नाही. मागुता हाची जन्म पावशी, हे तो न घडे रे सायाशी. पुन्हा हा जन्म मिळणार नाही. मग खंती ते न करान होणे गाढव कुत्रा. मग कुणीकडं नंबर लागन? तिकडं. आणि मग तिकडं नंबर लागल्यावर तर मग फजितीला काय नाही, वाणत नाही. मग अशी फिरण्यामध्ये काय आहे, फजिती आहे. आणि आपल्याला तर काय नको आता, फजिती नको आहे आता. मग आपल्याला जर फजिती नको आहे तर काय नको आहे आता, फिरणं संपवलं पाहिजे. काय संपवलं पाहिजे आपण? जोपर्यंत फिरणं संपत नाही ना, तोपर्यंत फजिती थांबणार नाही. आणि आपल्याला बी काय करायचे, कारण निवांत व्हायचे, फिरणं काय करायचे आपल्याला, संपवायचे ना. आपल्याला बी माहीत आहे की फिरणं संपल्याशिवाय सुख होत नसतं. काय नसतं? माणूस जो चालत असतो ना, तो चालण्याकरता चालत असतो का कुठंतरी थांबण्याकरता चालत असतो? कुठंतरी थांबण्याकरता चालत असतोय, चालण्याकरता चालत नसतोय. समजा तुम्ही एसटीनं गेले, मग प्रवास करता, मग प्रवासासाठी प्रवास करता का प्रवास थांबण्यासाठी? थांबायचंय, कुठंतरी तुम्हाला ठिकाणावर जायचंय. आणि त्या ठिकाणावर गेल्यावर मग कसं राहता येईल, निवांत राहता येईल बाबा. तसं आपण जो काही फिरतोय ना, कशासाठी फिरतोय? फिरण्यासाठी फिरतोय का? कारण फिरण्यात दुःख असतं हे सगळ्याला माहिती. म्हणून आपल्याला काय थांबवायचंय आता, फिरणं थांबवायचंय. मग आतापर्यंत बरं, हे फिरणं किती दिवसापासून आहे? हे अनादी कालापासून फिरणं आहे. म्हणजे अनादी कालापासून आपण काय भोगीत आलेलो आहोत, दुःख भोगीत आलेलो आहोत. मग आता दुःख जर संपवायचं असलं तर आपलं काय संपवावं लागेल, फिरणं संपवावं लागेल आपल्याला. आणि फिरणं ते कुठं संपवता येतं, फक्त मनुष्य देहातच संपवता येतं, इतर देहामध्ये संपवता येत नाही. तिकडल्या जीवाची बी फजितीच आहे, फिरण्यानं काय आहे, फजितीच आहे. पण त्याला काय करता येत नाही आता, संपवता येत नाही. म्हणजे त्यांचं दुर्दैव आहे. काय आहे ते? म्हणून इतर शरीरातले जीव कसे आहेत, दुर्दैवी आहेत, अभागी आहेत, पापी आहेत, असं म्हणायला काही अडचण नाही. आणि आपण कसे आहोत, आपण दुःखी आहोत पण भाग्यवान आहोत. कारण आपल्याला दुःख संपवता येते. आता फिरणं काय करता येते, आपल्याला संपवता येतंय. कारण असा नरदेह आपल्याला ईश्वरानं दिलेला आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोत. म्हणून महाराज म्हणतात ना, बहुता सुकृते नरदेह लाधला. कारण बरंच काही आपल्या पदरामध्ये पुण्य आहे. आपण मागच्या जन्मात कुठंतरी ईश्वराची निष्काम उपासना केलेली आहे, म्हणून ईश्वरानं आपल्याला काय दिला, नरदेह दिला. गड्यात आपल्याला नरदेह दिलाय. मग काय करायचं आता ह्या नरदेहात येऊन, हे ठरवा. काय करता येते, बरेच कामं इथं करता येते. कारण इथं करता येतात ना. कारण महाराज म्हणतात ना, जंक्शनटेशने करता येते तुम्हाला काय करायचं ते. स्वर्गाला जायचं म्हणलं तरी जाता येते, नरकाला जायचं म्हणलं तरी जाता येते, इथले भोग मिळवायचे म्हणलं तरी मिळवता येते. आणि येणं जाणं संपवायचं म्हणलं तरी संपवता येतंय. कोणचं मजा वाटते, कोणचं बरं वाटतं ते बघा. इथले भोग मिळवणं बरं आहे का? नाही. कारण ते दुःखरूप आहे, ते सोडावं लागणार आहे ते एक दिवस. स्वर्गाला तरी जाणं येणं आहे ना तिथं, म्हणून ते बी काय आहे, दुःखच आहे. मग काय करा, कारण काय संपवा, येणं जाणं संपवा. म्हणून इथलं पहिलं काम, मनुष्य देहात आल्यावर पहिलं काम कोणचं केलं पाहिजे, पहिलं येणं जाणं संपवलं पाहिजे. काय संपवलं पाहिजे? काय महाराज म्हणतात ना,
काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांचं एक अभंगामध्ये आहे की आता पुन्हा जन्म नाही, काय नाही, हा परत काय नाही, आता जन्म नाही, हा हा तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, किंवा एका अभंगात आहे की येणं जाणं आता, हा आता याच्यानंतर काय नाही, पुन्हा जन्म नाही, ही इथंच खात्री करून घ्या. काय करून घ्या की आता परत काय नाही. हा तुम्हाला सांगतो, बहिणाबाई होत्या, बहिणाबाई, तुकाराम महाराजांच्या शिष्य बहिणाबाई. बहिणाबाईला मागच्या 12 जन्मातलं आठवत होतं. किती जन्मातलं? हा तुम्हाला सांगतो ती कथा, कारण बहिणाबाईचा गाथा वाचला मी. त्या गाथ्यामध्ये त्यांचे जे अभंग आहेत, त्या अभंगामध्येच बहिणाबाईनं स्वतःचं चरित्र सांगितलं, गायले. बहिणाबाईला मुलगा होता, विठोबा नाव होतं त्याचं बरं का. आणि ज्यावेळेस बहिणाबाईचं शरीर सुटणार, त्यावेळेस बहिणाबाईला शरीर सुटण्याच्या अगोदर 13 दिवसानं कळालं की माझं आता शरीर सुटणार आहे. आता शरीर सुटणार आहे असं बहिणाबाईला कळालं. पण बहिणाबाईचा जो मुलगा होता त्याची बायको वारली होती. त्यांचे अंत्यसंस्कार करण्याकरता तो काशीला गेलेला होता. आणि आता तो काशीला गेला आणि यायचं 13 दिवसानं काय सुटणार, शरीर सुटणार. बहिणाबाईला कळालं. बहिणाबाईनं एक माणूस पाठवला की तुम्ही माझ्या मुलाला घेऊन या लवकर आणि त्याला सांगा की आईनं बोलवलंय, आईचं 13 दिवसात शरीर सुटणार आहे, लवकर आटपून ये. मग त्या माणसाने जाऊन सांगितलं. तो मुलगा लवकर ते कार्य आटपून आला आणि आल्यावर तो आईबरोबर बोलत होता. आई म्हणजे दोघांचं मायलेकाचं बोलणं शेवटचं सुरू होतं. त्यावेळेस बहिणाबाईनं बोलता बोलता त्या मुलाला सांगितलं की अरे तुझे आणि माझे याच्या अगोदर 12 जन्म झाले, तुझे बी 12 झाले तर माझे बी 12 झाले. आणि प्रत्येक जन्मात तुझा आणि माझा कुठं ना कुठं तरी काय आला होता, संबंध आला होता. आता या जन्मात मायलेकराचा म्हणून आला, पण कुठंतरी शेजारी म्हणून आला, कुठंतरी आपण एका गुरुचे शिष्य म्हणून आला. असा प्रत्येक जन्मात आपला काय आला, संबंध आला. इथंच आलाय असं नाही, मागेही आलाय रे आपला संबंध. आणि ते मायलेखाचं बोलणं सुरू झालं. मग त्यांनी विचारलं, आई तू जर असं म्हणती तर मला तरी सांग की आपला कुठं कुठं कसा संबंध आला, काय आला. मग बहिणाबाई म्हणल्या, अरे तुला हे मागचं आठवत नाही पण मला आठवतंय. जसं त्यांनी काय त्याला दृष्टांत दिला की जसं आरशात माणसाला पाहत असताना प्रतिबिंब हे स्पष्ट दिसतंय, तसं मला मागच्या 12 जन्मातलं स्पष्ट आठवतंय. बघा म्हणजे केवढा अधिकार होता बहिणाबाईचा. होऊ शकतंय. ते म्हणले पण मी तुला सांगते, आता मुलगा म्हणून मला सांगणंच आहे, पण हे कोणाला सांगू नको. कोणाला सांगशील तर लोक म्हणतील हे थोतांड यायचं, असं कुठं असतंय का. हा कारण माणूस जे मोजतंय ना हे आपल्यावरून मोजतंय, दुसऱ्याला काय करतंय आपल्यावरून. अरे पण आपल्यावरून मोजू नका, त्याचा काय अधिकार आहे हे आपल्याला माहिती नाही. चला जाऊ द्या. आता हे लोक काय म्हणते, हो तुकाराम महाराज कुठं वैकुंठाला गेले का, असं कुठं असते का, विमान येत असते का, असं कुठं पाहिलं का, कशावरून. ते म्हणले आपला बाप गेला नाही, आपला आजा गेला नाही, आपला पुढारी गेला नाही, कोणालाच विमान आलं नाही, आणि तुकाराम महाराजालाच कसं काय आलं. आता तुझ्या बापाकडून आजाकडून मोजतो काय तुकाराम महाराजाला. अरे ते मोठे अधिकारी होते, काय होते, म्हणून सगळ्याला सगळ्या बाजूनं मोजत जाऊ नाही. काय चालला आपला विषय. अरे शास्त्र सांगतंय ना, हे गपचीप मान्य केलं पाहिजे. काय केलं पाहिजे. हा ते काय असं उगं बोलत नाही, विचारपूर्वक बोलतंय. चला. अरे तुकाराम महाराजांनी आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, हे लिहिलं का नाही, हे खोटं लिहिलं का त्यांनी. आणि तुमचा त्याच्यावर भरोसा नाही म्हणजे. आणि एवढ्या मोठ्या
माणसावर, चांगल्या माणसावर तुमचा भरोसा नाही. आणि तुमच्या बापावरून सोयऱ्यावर तुमचा भरोसा आहे, बेमानावर भरोसा आहे. चांगल्या माणसावर, ज्याने आपल्या हितासाठी अवतार घेतला, आपल्या हिताचं कार्य अवतार कार्यामध्ये केलं, त्याच्यासाठी एवढे कष्ट सहन केले, त्याच्यावर काय नाही आपला भरोसा नाही. म्हणून आपली ही पायातून आलेली आहे. म्हणून ज्याचा शास्त्रावर आणि संतांच्या शब्दावर भरोसा नाही, समजी जावं की याची पायातून आलेली आहे. आता बाबाओ, लय चौकशा करी जाऊ नका, लय शहाणपणा वापरी जाऊ नका. आपल्याला तितकी अक्कल नाही. ज्यांनी शास्त्र लिहिले, संत येथे शहाणे आहेत. म्हणून बाबाओ, गपचिप मान्य केलं पाहिजे. त्याच्यात आपलं कल्याण बी आहे. काय आहे त्याच्यामध्ये? आपलं कल्याण आहे. काय चालला होता आपला विषय की बहिणाबाईला मागच्या 12 जन्मातला आठवत होता असं त्यांनी सांगितलं. मग आता त्यांनी सांगत असताना सांगितलं, पहिल्या जन्मातलं सांगितलं, इतकं सांगितलं त्यांनी. तुम्ही त्या अभंगामध्ये बघा, कुठं जन्म झाला, कोण्या कुळात जन्म झाला, काय काम करीत होते, तिथं कोणाबरोबर लग्न झालं होतं, किती दिवस आयुष्य राहिलं, किती दिवसात आयुष्य संपलं, हे पहिल्या जन्मापासून तर 12व्या जन्मापर्यंत सगळं तंतोतंत. असं काही मनानं मांडता येत असतं का हे? असं काही बी गोष्टी मनानं रचता येत असतात का? नाही. तंतोतंत सांगितलं त्यानं सगळ्या गोष्टी. कोणत्या कुळात किती दिवस आला, गवळ्याच्या कुळात किती दिवस, वाण्याच्या कुळात किती दिवस, ब्राह्मणाच्या कुळात किती दिवस, लग्न कोण्या जन्मात केलं होतं, कोण्या जन्मात नव्हतं केलं, काय काय परमार्थ केला, काय काय परिस्थिती आली. आणि प्रत्येक जन्मात त्यांना परमात्मा प्राप्तीची काय होती? आवड होती. पण स्त्रीदेह असल्यामुळं स्वातंत्र्य नव्हतं. काय नव्हतं त्या काळामध्ये? अरे फार कठीण होतं. पूर्वीच्या काळात परमार्थ करणं फार कठीण होतं. हे साधू संतांनी, आचार्यांनी आपल्याला हे सोपं करून ठेवलंय. फार कठीण होतं. बायाला कुठं जाण्याचा अधिकार, आणि त्यातली त्यात बायाच्या जन्मात तर फारच कठीण होतं. आणि असा जन्म, आणि बाईचा भेटला त्यांना इतके देह. कुठं जाता येत नव्हतं, येता येत नव्हतं, स्वातंत्र्य नव्हतं, चोरून लपून ऐकावत होतं, घरी जितकं करता येईल तितकं करीत होत्या. आणि त्या म्हणल्याबरोबर सोडून जावं तर तेवढं वैराग्य बी नव्हतं की संसाराचा त्याग करून जावं, तेवढं काय नव्हतं, वैराग्य बी नव्हतं. आता काय करा, जितकं जमन तितकं, जितकं जमन तितकं परमार्थ केला. आणि ज्यावेळेस त्यांना हा 13वा जन्म भेटला बहिणाबाईचा, त्या जन्मामध्ये बहिणाबाईला तुकाराम महाराजांची भेट झाली. कोणाची भेट झाली? आणि तुकाराम महाराजाची भेट झाल्यावर तुकाराम महाराजाकडून त्यांनी श्रवण केलं, शिष्यत्व पत्कारलं, सेवा केली, श्रवण केलं, मनननिधिध्यासन केलं वेदांताचं. आणि त्यांना काय झालं? ज्ञान झालं. आणि त्यांनी मुलाला सांगितलं जाता जाता, आता परत मला जन्म नाही. बघा, खात्री दिली स्वतः साक्षी की मला आता परत जन्म नाही. ते म्हणतात कशाहून? याला का पुढचं कळालं का काय की परत जन्म नाही, पुढं जन्म नाही? हे कसं काय कळालं? याचं कारण, का जन्म नाही? त्या म्हणल्या माझी इच्छा संपली. आता काय झाली? अरे इच्छा असल्यावर जन्म भेटत असतो. ज्याला इच्छाच नाही, माणसाला जी फिरविती ती कोण फिरवती? इच्छा फिरवती. इच्छाच नाही राहिल्यावर जागा कशाला सोडेल माणूस? म्हणून बहिणाबाईनं सांगितलं, आता माझा हेतू संपला, माझी इच्छा संपली. आणि ज्याची इच्छा संपली, ज्याचा हेतू संपला, त्याला कोण जन्माला घाली? म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला आता काही नाही, पुन्हा जन्म नाही. आणि जाता जाता त्या पोराला बी सांगून दिलं महाराज की तुला अजून 5 जन्म येतं. बघा काय काय, तुला किती मिळणार आहेत? अजून 5 मिळणार आहेत. नंतर तुझी इच्छा संपन, नंतर तुला मोक्ष. एवढा बहिणाबाईचा अधिकार होता महाराज. चला जाऊ द्या. म्हणून आपला विषय काय चालला होता की काय थांबवायचंय आपल्याला? फिरणं थांबवायचंय. आज ते कुठं थांबवता येते? मनुष्य देहात थांबवता येते, इतर देहामध्ये थांबवता येत नाही. म्हणून या मनुष्य देहामध्ये पहिलं काम कोणचं केलं पाहिजे? फिरणं थांबवलं पाहिजे. जोपर्यंत फिरणं थांबत नाही तोपर्यंत बाकीचं काहीच करू नये या मनुष्य देहामध्ये. लग्न बी आता ते करावं लागत, इथं आलं म्हणा
पोरं होऊ नाही लगते जाऊ द्या, त्या 12 भानगडी झाल्या तर झाल्या, नाही झाल्या तर नाही झाल्या. अरे ते काय इथंच मिळाल्या अशा नाही. त्या डुकरा कुत्र्याच्या जन्मात कुठं बी होतं ते संसार, पिल्ले कुठं बी होत येतं, त्याला काय लागायचं त्याला. डुकराच्या जन्मात बी होते तर, आणि तिथं तर एका वेळेस 10 15 डझन होते ते, एक डझन. मग काय झालं इथं लेकरू नाही म्हणून त्या काय नवसं करान, भानगडी करान, सुकल्या तोंडानं राहान. ते म्हणते कोणाला तोंड दाखवू नका. कशामुळं? पिल्लू नाही म्हणून. अरे जाऊ दे, हे डुकराच्या जन्मात लय झालेली इथं. कोणाला वाटतं आपल्याला बंगलात नाही म्हणून नाराज होत होते, त्यासाठी बेजार. अरे ते चिमण्याच्या जन्मात लय झाले, डुकराच्या जन्मात लय बंगले असते तर कोणाच्या घरच्या नाल्या त्याचेच बंगले, कुठं लोळता येतं त्याला बिचाऱ्याला. म्हणून काही नाही, संसार कुठं बी भेटतो, आणि भेटला तरी त्याच्यात काही समाधान नाही, तो दुःखरूप आहे. म्हणून त्याच्यासाठी हा मनुष्य देह मिळाला नाही. त्यासाठी विनाकारण आयुष्य वाया घालू नका, खर्च करू नका, स्वतःची हानी करून घेऊ नका. चला काय चाललं आपलं, मग काय संपवायचं आपल्याला? येणं जाणं. आणि येणं जाणं संपलं याची खात्री आपल्याला इथंच आली पाहिजे. कशी आली पाहिजे? ही ग्वाही कुठं दिली पाहिजे? इथं दिली पाहिजे. इथं स्पष्ट झालं पाहिजे आपल्याला की काय संपलंय आता, येणं जाणं संपलंय. हे माणसं काय म्हणते तर, अहो आता परमार्थ करा, मेल्यावर मुक्त व्हा. कधी मुक्त होत असतो माणूस? मेल्यावर. ते म्हणजे आता यांनी परमार्थ केलेला आहे बरं का, आणि परमार्थ केलाय आणि आता मेलाय, पण याला पुन्हा काय भेटणार नाही, जन्म भेटणार नाही. तुला काय माहिती आहे, त्याला भेटणार नाही म्हणून. अरे मेल्यावर मोक्ष होत नसतो, मोक्ष जिवंतपणी असतो. मोक्ष मेल्या पाठी होईल आयशी जे म्हणतील ते अतिमूर्ख. किती मूर्ख? साधे मूर्ख नाही, अतिमूर्ख. म्हणून मोक्ष कधी असतो? आत्ता, जिवंतपणे. म्हणून आत्ता आपल्याला गही देता आली पाहिजे. नाही तुम्ही म्हणता महाराज काही गंमत आहे, ते म्हणते मरतानी नाव आल्यावर मोक्ष होतो, म्हणजे नामस्मरण करून मेल्यावर मोक्ष होतो म्हणतो ते. कधी? आता उगा आता सांगावं लागतं तसं की म्हणा बाबा, आता जी आयुष्यभर तर म्हणला नाही ना, मन न जाता जाता का होईना, तितकं का होईना, म्हणून तसं कुठं सांगावं लागतं. काय व्हावं लागतं ती गोष्टी. त्याचा अर्थ म्हणजे मरतानी देवाचं नाव मुखाला आल्यावर मोक्ष होतो, म्हणजे मेल्यावर मोक्ष होतोय असं नाही बाबा. हो, मोक्ष कधी असतो? जिवंतपणीच असतो. आणि महाराजांनी सांगितलं, अरे जिवंतपणीच असतो. आणि कुठं असतो? महाराज म्हणतात, इंद्रियाते न दंडिता, मनाचा कोंड मारा न करता, येथे मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. कुठं मोक्ष? कधी मोक्ष? आत्ता, इथं. कुठं? श्रवणाची माझी. मग आता आपण कुठं आहोत? आता श्रवणात आहोत. श्रवणात आहोत म्हणल्यावर मग मोक्ष कधी? आत्ता. आत्ता म्हणजे आत्ता. बाबा. आणि आत्ता जर नाही कळलं ना तर मग नाही. मग कधी? जेव्हा श्रवणात येऊन बसतात तेव्हा कळालं तर ठीक आहे, नाही तर मग पुन्हा नाही. मग केव्हा? जेव्हा श्रवणात येऊन बसतात तेव्हा. मग काय करता आता? गंमत फार मोठी गंमत महाराज साधू संतांच्या बोलण्याची. म्हणजे श्रवणातच कसं काय मोक्ष? दुसरीकडे कसं नाही होत? तुम्ही श्रवणालाच कसं काय मक्तेदारी दिली मोक्षाची? तीर्थयात्राला गेल्यानं का होत नाही? इकडे गेल्यानं का होत नाही? श्रवणातच का होतो? त्याचं कारण आधीच महाराजांचं सांगितलं, मोक्ष असे आयता. कसा असे आयता? आयता म्हणजे मिळवायचा नाही. आयता शब्दाचा अर्थ काय असतो? जसं आपण दुकानामध्ये रेडीमेड कपडे घेतो ना, मग रेडीमेड कपडे घेतो म्हणजे आता शिवायचे नाही, घरी गेल्यावर घालायचेच राहते. त्याला काय म्हणा? आयते. माणसं आयते कपडे आणले. कसे कपडे आणले? आयते कपडे आणले म्हणल्यावर आता शिवायचं काम नाही.
टेलरकडे जायचं काम नाही, शिलाई द्यायचं काम नाही, घालायचंच. तसा मोक्ष आशे आयता. कसा आशे? आयता आशे. आणि आयता आशे म्हणल्यावर आता मिळवायचा नाही, मिळवायचा नाही. आयता आहे आणि मिळवायचा नाही म्हणजे कुठं जायचं नाही. कशातून मिळवायचा नाही? मग तुम्ही म्हणता श्रवणातून तरी ते मिळवायचाच ना तुमचा. काय मिळ म्हणायच लागले ना तुम्ही. पण बाबा मोक्ष आशे आयता, मग त्याच्याकरता श्रवणच काम करावं लागतं. तर असलेला मोक्ष लक्षात नाही, नसलेल्या बंधनाची भ्रांती झालेली आहे. काय झालेली आहे? मग आता ती भ्रांती कशानं जाईल? आपलं मोक्ष स्वरूप कळाल्यानं. आपलं मोक्ष स्वरूप कशानं कळन? श्रवणानं कळत. चला, म्हणून श्रवणानं मोक्ष असं म्हणावं लागलं. श्रवणानं मोक्ष होत नसतो, मोक्ष आयताच असतो. मोक्ष जीवाचं स्वरूपच आहे. नाही जगामध्ये मोक्षच आहे, कारण द्वैत नसल्यामुळं आहे तो मोक्षच आहे. काय 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 बंधन औषधाला नाही, कशाला नाही? इच्छा केली तरी नाही, कुठून भेटन? अरे द्वैत नाहीच, प्रपंच एक झाला होता. इथं समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडे ना. म्हणून काय आणि का दुसरे नाही असं एक प्रमाण आहे ना. म्हणजे द्वैत हे मुळीच नाही इतकंच नाही, पुढे होणं शक्य नाही. म्हणून मोक्षच आहे तो मोक्षच आहे. कोणाला? सगळ्याला आहे, मोक्षच आहे. मोक्षाशिवाय दुसरं काहीही नाही. चल, मग व्हायचंय काय? अरे असलेला मोक्ष लक्षात नाही, असलेला अद्वैत लक्षात नाही. म्हणून नसलेल्या द्वैताची, नसलेल्या बंधनाची काय झालेली आहे? हात आणू नको, बस गपचे. एकाग्रतेने ऐक. हात हल्ल्यावर विक्षेप होतो, तुला बी ना मला बी. चल ऐक. काही चाललंय चिंतन, कारण ऑपरेशन थिएटर आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये कोणी बसलेला जरी वळवळ करू लागलं तर डॉक्टरचं लक्ष तिथे जातं, इकडं चिरफाट, कुठं बी जाईन शाप कुठं मरण ते माणूस. म्हणून बसताना जरा सावध. जे न्यायाधीशाच्या तिथं बी गेल्यावर ते बसा लागतं इकडं तिकडं वळवळ, कारण त्या न्यायाधीशाचं जर इकडं तिकडं लक्ष गेलं आणि ते जे काही ते चाललेलं असते बईस, त्याचे जर शब्द इकडं तिकडं गेले आणि त्याच्या गोष्ट एखादी जर लक्षात नाही आली तर ज्याचा गुन्हा नाही झाला त्याला फाशीची शिक्षा होईल तिथं, अन्याय होत असतो तिथं. म्हणून कुठं जरा सावध राहिलं पाहिजे. रिकामे चाळे कुठं बी करू नाही, सवय कुठं बी नाही मोडत जावं त्या. कोणी बी ध्यानात वासू द्या, त्यांनीच नाही सगळ्यांनीच. म्हणून बसत असताना असं वळवळ करी जाऊ नाही, मांड्या खालीवर करी जाऊ नाही, लय मोठे हालचाल करी जाऊ नाही, सुपाऱ्या खाऊन येत जाऊ नाही, तोंड हाली जाऊ नाही. जरा ध्यानात तुझा मायबापा हो. काही चालतंय आपलं. काही चाललं होतं? मोक्ष असे आयता. कसा असे? आयता असे. मग आयता असे तर तुमचं श्रवण कशाला? याच्याकरता श्रवण करावं लागतं. तुमची भाषा दोन चार याच्याकरता असं शिकलं आता तुमचं ऐकून मी. काही गोष्टी त्या आल्या आपोआपच, शिकलं काय नाही, त्या एकाग्रतेनं ऐकलं बघा तुमचं, ते आलं माझ्याकडे काही गोष्टी. मी म्हणले स्वामीजीच कसं काय आला आपल्याकडं? वानुळा आलाय तो वानुळा, असं बोलायचं शिकलं. म्हणून कोणाचं बी बोलणं माणसानं एकाग्रतेचं ऐकत जाऊ नाही बरं का. ज्याचं कल्याणाचंही त्याचंच ऐकत जावं, नाही तर नसलेले ते. म्हणून ते संसार करणारे जे बोलणे आपण एकाग्रते ऐकणं ना, ते पटापट शिरत येणार आहे आपल्या अंतकरणामध्ये. म्हणून संताचंच ऐकलं पाहिजे बाबा हो, शास्त्राचंच एकाग्रतेनं जीव लावून ऐकलं पाहिजे. म्हणजे ते आपोआपच शिरत अंतकरणात. काय होत असतं ते आपोआपच शिरत असतं. चल जाऊ द्या, काय चालला आपला विषय? मोक्ष आशा आता असं. मग श्रवण कशाला? अरे बाबा श्रवण हे मुक्त होण्याकरता नाही,
तर मोक्ष स्वरूप आपल्या लक्षात नसल्यामुळं बंधनाची काय झालेली आहे, भ्रांती झालेली आहे. ती भ्रांती आपल्याला काय करायची आहे, निवृत्त करायची. मग काय भ्रांती आहे, काय भ्रांती झाली? अरे मोक्ष हे आपलं स्वरूप आहे आणि त्या आपल्या मोक्ष स्वरूपाची म्हणजे अद्वैत स्वरूपाची आपल्याला काय आहे, भ्रांती आहे. आपलं अद्वैत स्वरूप आपल्याला न कळाल्यामुळं आपल्याला द्वैताची काय झालेली आहे, भ्रांती झालेली आहे. अरे द्वैताची प्रतीती जरी असली तरी अस्तित्वानं द्वैत नाही. प्रतीतीला काय यायले, द्वैत यायले. आणि जेव्हा प्रतीती येत असती ना त्यावेळेस द्वैतातीच येत असती, अद्वैताची कधीही प्रतीती येणार नाही. काय येणार नाही? प्रतीती कशाची येईल, द्वैताचीच येईल. कारण प्रतीती येण्याकरता त्रिपुटी लागत असते. काय लागत असते त्याला? रूप पाहायचं असलं तर काय लागतं, वृत्ती लागते. असं तरी ठरवू आपण. रूप लागतं, रूपाकार होण्याकरता वृत्ती लागती आणि त्या रूपाला जाणणारं चैतन्य लागत. म्हणजे काय लागती? मग आता अनुभव आला ना तुम्हाला, अनुभव आला, रूप कळालं. आम्ही म्हणतो कशानं कळालं सांगा, म्हणजे डोळे घ्यावाच लागते. डोळ्यानं कळालं, काय कळालं ते सांगा, रूप घ्यावाच लागतं. रूप कळालं, डोळ्यानं कळालं, कोणाला कळालं ते सांगा, कळणारा घ्यावाच लागतो. एक घेतलं की तिने घ्यावाच लागते त्याच्यामध्ये. मग अनुभव आला का नाही? आला. कोणाला आला? आला, तुम्हाला आला. कशाचा आला? जगाचा आला. कशानं आला? आला म्हणा, इंद्रियाला आला म्हणा, वृत्तीनं आला म्हणा, झालाच का नाही? म्हणून अनुभव जेव्हा येत असतो तेव्हा अद्वैताचा येत नसतो, तर अनुभव कशाचा येत असतो? द्वैताचाच येत असतो. हे कधी ध्यानात घ्या. तुम्ही म्हणता महाराज यायला ब्रह्म कळाले, यायला अद्वैत कळाले, असं नाही, असं नाही, असं नाही. कळतच नसतं कोणालाच नाही. साधूला नाही, कोणालाच नाही, ज्ञानेश्वर महाराजाला नाही, देवाला नाही, अवताराला नाही, कोणाला नाही, कोणाला नाही, कोणालाच नाही. चला तुम्ही म्हणतात यायला ब्रह्माचा अनुभव आला, त्याला महात्मे यायला ब्रह्म अनुभव आला. आपल्याला बी आपण वाट पाहतो कधी अद्वैत अनुभव येईल, कधी मोक्ष अनुभव येईल. तसं नसतं. ते ध्यानात घ्यावं लागतं, निश्चय करावा लागतो, लक्षात घ्यावं लागतं. इथं बुद्धी आहे त्याच्यामुळंच रम लागतं. चला, म्हणून प्रत्येक जीवाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, अद्वैत आहे. म्हणून अस्तित्वानं अद्वैत आहे, प्रतीतीनं द्वैत आहे. काय आहे? मग आता इथं आपण जाणणारे आहोत की नाही? चला थोडा विचार करू. या त्रिपुटीचा विचार करतोय आपण. कोणाला कळालं? मला कळालं. कशानं कळालं? वृत्तीनं कळालं. काय कळालं? जग कळालं. मग आता जे जग कळालं ते वेगळं आहे, ज्या वृत्तीनं कळालं ती वृत्ती वेगळी आहे, आणि ज्याला कळालं तो वेगळा आहे. चला मग आता हे जग कळालं की नाही वृत्तीनं आपल्याला? चला आता थोडक्यात घेऊ आपण. आता हे जग कळालं, ज्याला जग कळालं. आता हे जग कळालेलं नित्य का अनित्य? अनित्य. इंद्रिय वृत्ती अनित्य आणि आपण नित्य. आपण आहोत खरे आणि हे आहे अनित्य. कसं आहे? अनित्य का मनानं काही अडचण नाही याला सध्याची, नंतर भाष ठरतं का बघू आपण. पण अनुभवाला काय म्हणून यायले सध्या? हे शरीर, अंतकरण, वृत्ती आणि जग हे कसं आहे? अनित्य. आणि त्याला जाणणारे आपण नित्य. मग जे अनित्य आहे, जे उत्पन्न झालेले ते व्यावहारिक आहे असं गृहीत धरा आपण. कोणची सत्ता याची? व्यावहारिक सत्ता. आणि आपण कसे आहोत? आपण नित्य आहोत. मग आपण नित्य आहोत म्हणल्यावर आपण कसे आहोत? पारमार्थिक. आपण कसे आहोत? पारमार्थिक. कारण ज्याच्यात व्यवहार होतो ते व्यावहारिक. जन्मण्याचा व्यवहार, मरण्याचा व्यवहार, म्हातार होण्याचा व्यवहार, नाही का? याच्यात काय होतो? व्यवहार होतो. आता गंमत करा, प्रतिबिंब नुसतं दिसायलाच आहे. 3 सत्ता आहेत ना आपल्याला शास्त्रामध्ये मानलेल्या, एक व्यावहारिक, प्रातिभाषिक आणि पारमार्थिक. आता प्रातिभाषिक सत्तेतले जे पदार्थ आहेत म्हणजे प्रतिबिंब, हे काय आहे? प्रातिभाषिक. ते नुसतं दिसायला आहे, व्यवहाराला नाही आणि असायला बी नाही. प्रतिबिंब कशाला आहे? नुसतं
दिसायला आहे, जे नुसतं दिसायलाच आहे, व्यवहाराला नाही ना अस्तित्वानं बी नाही, ते भासलेलं असं गृहीत, प्रातिभाषिक. आता हे शरीर नुसतं दिसायलाच आहे का व्यवहाराला बी आहे? व्यवहाराला बी. याच्यात काय होतो? व्यवहार होतो. चल, म्हणून हे दिसायला बी आहे, व्यवहाराला आहे. काय काय व्यवहार होतो? याच्यात जन्मण्याचा व्यवहार होतो. म्हणून आपण 6 प्रकारचे विकार सांगितले ना. जन्मणं, जन्मून असणं, बालक होणं, तरुण होणं, म्हातारं होणं आणि मरणं. हा 6 प्रकारचा व्यवहार कशामध्ये आहे? शरीरामध्ये आहे. असा 6 प्रकारचा व्यवहार प्रतिबिंबात आहे का? नाही. जन्मलं, जन्मून असलं, बालक झालं, तरुण झालं, म्हातारं झालं, मेलं. कोणचा व्यवहार आहे प्रतिबिंबात? कोणचाच व्यवहार नाही. दिसायला नाही का? आहे, पण व्यवहाराला नाही, नास्तित्वानं तर नाहीच नाही. चला जाऊ द्या. म्हणून ते प्रातिभाषिक. आणि शरीर व्यावहारिक. आता आपण आहोत, आपण बी जाणणारे आहोत की नाही? मग आता आपण बी आहोत, मग आपण आहोत, पण आपल्यात कोणचा काही नाही? व्यवहार नाही. काही नाही आपल्यात व्यवहार नाही. कारण आपण जन्मलो का? नाही. आपण आहोत, पण जन्मून आहोत का? नाही. आपण बालक झालो का? तरुण झालो का? म्हातारं झालो का? मरणार का? कोणचा व्यवहार आपल्यात? कोणचाच व्यवहार नाही. म्हणून अव्यवहारिक. तुम्ही म्हणता जाणणेपणाचा व्यवहार झाला, त्याचाही बाद होतो, नंतर करू आपण त्याचा. पण व्यवहार हा तर पाहिलं ना आपण की आपल्या ठिकाणी काही नाही, व्यवहार नाही. पण आणि व्यवहार आपल्या ठिकाणी नाही आणि अस्तित्व तर आहे. म्हणजे आपलं अस्तित्व व्यावहारिक नाही. म्हणजेच आपलं अस्तित्व काय आहे आता? पारमार्थिक. मग आपण बी आहोत जाणणारे, आपण पारमार्थिक. शरीर व्यावहारिक आणि प्रतिबिंब प्रातिभाषिक. हे 3 सत्तेतले 3 ह्यानात असू द्या. झालं. आता प्रातिभाषिकाचा आणि व्यावहारिकाचा कधी संबंध येऊ शकतो का? चित्रातल्या बायकोबरोबर तुम्ही लग्न लावू शकता का? तिच्या संबंधाने तुम्हाला पोरं होऊ शकतील का? असं कधी होईल का? नाही. चित्रातले लाडू खाल्ल्यावर पोट भरण का नाही? असं कधी पाहिलं का तुम्ही? नाही. सावली बेंदाडात पडीन बाहेर निघल्यावर भरली, असं आहे का कधी? नाही. सावली जिथं पडली तिथं बसता येत नाही, दुसऱ्याला 3 जागा आठवली, असं आहे का कधी? नाही. म्हणून कधीच प्रातिभाषिकाचा आणि व्यावहारिकाचा संबंध येणं शक्य नाही. सत्ता भिन्न असल्यावर साधक बाधक व्यवहार होत नाही. जरा ध्यानात असू द्या हिशोब. तसं बाबा आपण पारमार्थिक आहोत आणि शरीर व्यावहारिक आहे. आणि शरीर जर व्यावहारिक आहे आणि आपण जर पारमार्थिक आहोत, तर शरीराचा आपला संबंध येणं शक्य नाही. जरी संबंध अनुभवाला येत असला तरी संबंध सिद्ध होत नाही. काय होत नाही? म्हणून वेदांत शास्त्रात अनुभवाला महत्व नाही, सिद्ध होण्याला महत्व आहे. काय होण्याला महत्व आहे? आणि तसं पाहिलं तर व्यवहारातही आपण अनुभवाला येण्याला महत्व देत नाही. जे सिद्ध होतंय त्याला महत्व देतोय आपण. विचारानं जे सिद्ध होतंय. अरे इतर देहातले जीव फक्त अनुभवाला प्राधान्य देते. मनुष्य देहातला जीव अनुभवाला प्राधान्य देत नाही. तो अनुभव बुद्धीनं तपासून पाहतो आणि जो बुद्धीनं अनुभव खरा ठरण त्याचाच निश्चय करतो. बघा, आपण एक उदाहरण घेऊ. ही पृथ्वी स्थिर म्हणून अनुभवाला येते का फिरणारी म्हणून? अनुभव काय यायला? स्थिर म्हणून, स्थिर. आणि वैज्ञानिकाने याच्यावर शास्त्र लिहिले, विज्ञान लिहिले की पृथ्वी काय होती? फिरती. मग पृथ्वी फिरती हे कोणाला अनुभवाला आलं? ज्यांनी लिहिली त्यांना अनुभवाला आली काही फिरती म्हणून? नाही. आणि मग फिरती, ही पृथ्वी फिरती असा निश्चय कसं काय केला? कसं काय शास्त्र लिहिलं आणि ते आपण कसं काय मान्य केलं?
बघा कसं काय मान्य केलं. आपण हिशोब केलाय का तो? कसं काय मान्य केलं? आपला वैज्ञानिकावर भरोसा आहे म्हणून. वैज्ञानिक जे आहेत त्याने कसं काय लिहून ठेवलं? त्याने हिशोब लावला म्हणून. हिशोब त्यानं लावलाय का आपण लावलाय? आणि निश्चय सगळ्यांनी केलाय का? आपला वैज्ञानिकावर काय आहे? भरोसा आहे. आणि त्यानं जे काय ठरवलं की पृथ्वी काय होती? फिरती. ती अनुभवानं का हिशोबानं? हिशोबानं. त्यानं काही गणित काढले, अशी प्रक्रिया घडते. आता ते मला माहिती नाही म्हणा, ते तुम्हाला माहिती असेल, पण अशा घटना घडत्यात, असं होतंय तसं होतंय, ते तुम्ही पहा शास्त्र. आणि हिशोब करून त्यानं सांगितलंय की अशा घटना ज्या अर्थी घडत्यात त्या अर्थी पृथ्वी स्थिर राहून अशा घटना घडणं शक्य नाही. आणि अशा जर घटना घडत्यात त्याचा अर्थ पृथ्वी काय होती? फिरती आहे. असा काय केला? निश्चय केला. म्हणून मनुष्य देहातला जीव विचाराला प्राधान्य देतो का अनुभवाला प्राधान्य देतो? व्यवहारामध्ये विचाराला प्राधान्य देतो. मग व्यवहारात जर विचाराला प्राधान्य देता मायबापा हो, तर मग परमार्थात तरी विचारच आहे. ते काय फार वेगळी गोष्ट आहे काही व्यवहारापेक्षा? नाही. मग विचारानं सिद्ध होतं इथं. मग काय सिद्ध होतंय? आता शरीराचा ना आपला संबंध प्रत्यक्ष अनुभवाला यायला का नाही? अनुभवाला यायलाय, पण विचारानं काय होत नाही? सिद्ध होत नाही. का? कारण जी काही उपाधी आहे ती व्यावहारिक आहे आणि आपण कसे आहोत? पारमार्थिक आहोत. आणि पारमार्थिकाचा आणि व्यावहारिकाचा भिन्न सत्ता असल्यावर भिन्न सत्तेतल्या पदार्थाचा संबंध येणं शक्य नाही, येत नसतो. म्हणून जरी संबंध प्रतीतीला येत असला तरी शरीराचा ना आपला काही नाही आला? संबंध आला नाही. आणि मग संबंध जर आला नाही तर याचा संबंध आल्याशिवाय आपल्याला जगाचा अनुभव येणार नाही. डोळ्याचा संबंध आल्याशिवाय रूप दिसणार नाही. त्यांना असू दे, आता जरा चाललंय बारकाईनं. पाटा जरा आपण कसा घेतला? जरा लावून घेतला. पीठ जरा ते पाटा उचलून असल्यावर जरा भरभर भलडले जाते. आणि पाटा चांगला लावला ना बारीक पीठ येते. कसं येते जरा तसा आपला पाटा कसा लागला बारीक. चला जाऊ द्या. काय चाललंय आपलं? अरे जेव्हाच आपल्याला डोळ्याचा संबंध येतो ना तेव्हाच आपल्याला काय दिसतंय? रूप दिसतंय. कानाचा संबंध येतो तेव्हा वृत्तीद्वारा का होईना कानात येऊन कानाचा संबंध आला म्हणजे शब्दाचं ज्ञान होते. म्हणजे शरीराचा इंद्रियाचा संबंध आल्यावरच जग कळत ना. इंद्रियाचा जर शरीराचा संबंधच नाही आला तर जग कसं काय कळत? तुम्ही डोळ्यात न येता जेव्हा झोपले ना त्यावेळेस तुमचे डोळे उघडे असते, तेव्हा पाहता का तुम्ही रूप? काहून पाहत नाहीत? डोळे नाहीत का? उघडे नाहीत का? तुम्ही नाहीत का? रूप नाही का? रूप बी आहे, डोळे बी आहे, तुम्ही बी जाणणारे आहेत. इथं नसताना पण झोपीत जाणायच लागले की नाही? म्हणजे जाणणारेच का नाही? त्यावेळेस का रूप कळत नाही? का कळत नाही रूप? सांगा, का कळत नाही? सरपंच बोला तर खरी. अहो डोळ्याचा ना आपला त्यावेळेस संबंध नाही. काही नाही, आपली वृत्ती डोळ्यात आलेली नाही. म्हणून डोळ्याचा ना आपला काही नाही. मग हे सगळं असू द्या, पण याचा ना आपला संबंध असला तर ज्ञान होईल. पण आपला याचा काही नाही, संबंधच नाही. संबंधच येणं शक्य नाही. तर जग कळालं का? नाही. आणि कळालंच नाही तर आहे कशाला म्हणता का? मग अरे कळाल्यावर आहे म्हणा, नाही कळालं तर आपण म्हणतो ना अहो का तुम्ही जग नाही म्हणता, जग नाही म्हणता. अहो अनुभवाला यायले नाही कसं म्हणा? आम्ही म्हणायलो अनुभवालाच यायले नाही. काही नाही यायलं ह्या जत्वात की जगत झालंय नाही ना अनुभवाला आलं नाही. तुम्ही म्हणता नाही यायले. अरे सिद्ध होत नाही म्हणून आम्ही म्हणायलो अनुभवालाच आलं नाही. जगाचं ज्ञानच सिद्ध होत नाही. काय सिद्ध होत नाही? मग जगाचं जर ज्ञानच झालं नाही जग आहे कसं म्हणता? आता नाही. म्हणून जगत कळाल्यावर आहे म्हणा, पण इथं कळणं सिद्ध होईना, प्रगटता सिद्ध होईना. तर कळालं कुठं? मग कळालं का कळाल्याचा भात झाला? मग कळालंच नाही. आणि जगत जर कळालंच नाही तर जगत नाही, प्रपंच
नाहीच. आणि प्रपंच ज्यानं नाही ठरवला किंवा ज्या अस्तित्वाच्या ठिकाणी नाही ठरला ते अस्तित्व नाही का. म्हणून महाराज म्हणते अधिष्ठानाचा बाद करता येत नसतो. कशात करता. या जगाचा बाद केला कशात केला. अधिष्ठानात केला. अधिष्ठानाचा कशात करता आता नाही. कोणाचाही बाद कशातच करावा लागत असतो. कोणाचा अनुभव येत असतो तो कशात तरी येत असतो. काय खोट्याचा बी अनुभव आला तर खोट्यात नसतो येत, खऱ्यात येत असतो. आणि खोट्याचा जर बाद करायचा असला तर जिथून अनुभवाला आलं तिथं त्याचा बाद होतो. काय होतो. अरे सर्प अनुभवाला आला कुठं आला. दोरीच्या ठिकाणी आला ना. कधी तर काहीच अस्तित्व नव्हतं. शून्य जागेमध्ये सर्पाचा अनुभव येतो का, भास होतो का. नाही. दोरीचं अस्तित्व असावंच लागतं का. नाही. मग दोरीच्या अस्तित्वावर सर्पाचा काय आला, अनुभव आला. पण ज्या सर्पाचा अनुभव आला तो असलेला का भासलेला. भासलेला म्हणजेच नसलेला. मग नसलेल्याचा अनुभव आला तो नसलेल्यावर आला का असलेल्या दोरीवर आला. असलेल्या दोरीवर आला. मग असलेल्या दोरीवर सर्पाचा अनुभव आला ना. मग आता त्या सर्पाचा बाद कधी होईल. दोरीचं अस्तित्व ध्यानात घेतलं म्हणजे सर्पाचा काय झाला, बाद झाला. म्हणजे दोरीत सर्पाचा काय झाला, बाद झाला दोरीच्या ठिकाणी. पण आता दोरीचा कशात बाद करता, कारण दोरीचं अस्तित्व आहेच. तसं बाबा हो ह्या सगळ्याचा बाद झाला. हे कोणाच्या अस्तित्वात, आपल्या अस्तित्वात झाला. आता आपल्या अस्तित्वात जेव्हा याचा बाद झाला ना, हे गंमत करा. ह्या उपाधीचा बाद केला कोणात, आपल्या अस्तित्वात. आता आपल्या अस्तित्वात याचा बाद झाल्यावर हे राहिले नाही, याचा बाद झाला. आणि याचा बाद आपल्या अस्तित्वात झाला की आपल्या बी जाणणेपणाचा बाद झाला. आता काय झाला, आता म्हणजे आपली बी प्रगटता बाधित झाली. आता मग आता आपली प्रगटता आपण बी आपल्याला जाणणारी म्हणून अनुभवाला येईन. आणि हे बी आता जाणण्यात येणार म्हणून अनुभवाला येईन. तुम्ही म्हणून याले ते आता भ्रम असल्यामुळे ते नाही जमा झाला. आता मग आता आपण नाहीत का, आहेत. मग आता खाली राहिलं ते केवळ आपलं अस्तित्व आहे. आणि ते आपलं अस्तित्व पारमार्थिक ब्रह्मरूप आहे. आणि ते खरं अद्वैत आहे. आता द्वैत नाही म्हणजे जाणणेपणा नाही म्हणजे जीव नाही. हे जड पदार्थ नाही म्हणजे जग नाही. म्हणजे जीवपणाचाही बाद झाला, जडाचाही बाद झाला. खाली राहिलं ते ब्रह्म, ते आपलं स्वरूप आहे. आणि ते आताच आहे का, पहिलंच होतं, पहिलंच होतं. आता श्रवण केल्यावर झालं का तसं नाही. फक्त श्रवण केल्यावर लक्षात आलं का, पण नीट आलंय ना. निश्चय करा. काय करा आता, निश्चय करा. नाही तर पुन्हा म्हणतात महाराज जातं काय जन्माला, राहत्या काय मरता वासना, पुन्हा अडचण येईल. असं करू नका. फक्त नीट ऐकी जा, नीट लक्षात घे जा, म्हणजे इथंच मोक्ष आहे असं लक्षात येईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.